प्रथम गोलंदाज ज्येष्ठ नागरिक सिनियर खेळाडू वय वर्ष 63 ज्ञानेश्वर एक जुना जाणता खेळाडू आहे आणि नक्कीच पहिल्या हाफमधून अंतिम सामना बघतोय या ओला मैदानामध्ये ठाणे शहरामध्ये ठाणे महापालिकेमध्ये जो सुंदर मैदान आहे आणि पहिल्या हाफमधून अंतिम सामना नवघर मास्टर्स वर्सेस बालकुम. पहिला चेंडू ज्ञानेश्वर सामोर जातील राजेश. खेळाडू देखील कमी आहेत, गॅपचा भरपूर फायदा घेतीलच नवघर संघ. पहिला चेंडू ब्लँड स्ट्रोक खेळला, चेंडू पडल्याने थोडा बाहेर निघाला, लेग ब्रेक चेंडू होता, हलकासा चेंडू कट केला आणि हा चेंडू डॉट येतोय. नक्कीच पहिली चांगली सुरुवात होताना दिसते बालकुम संघाची. लो फुट चेंडू, नक्कीच चेंडू आडला जातो सर्कलच्या आतमध्ये, थोडीशी मिसफिट होताना दिसते. अजय तिथे आणि एकच धाव. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन नवघर मास्टर्स वर्सेस बालकुम मास्टर्स. पहिल्या हाफमधून अंतिम सामना. प्रथम बॅटिंग करत असताना नवघर संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. बरेचसे खेळाडू कमी आहेत बालकुम संघामध्ये. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. मात्र नक्कीच हा जो गोलंदाज आहे ना त्याचा वय 63 नाही आहे, 33 आपण म्हणू शकतो. जबरदस्त गोलंदाजी. चित्तरंजन आणि राजेश. चेंडू समोर आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि नक्कीच झेल सुट्ट चूक घडते आणि या फटक्यावरती मिळतील 2 धावा. नितीन आहेत आणि नितीनकडून चूक घडते आणि हा झेल देखील निसटतोय सुटतोय आणि नक्कीच बाद करण्याची संधी आली होती चित्तरंजन यांना. मात्र या फटक्यावर 2 धावा. धावसंख्या 3, बिनबाद 3. नवघर वर्सेस बालकुम सामना सुरू आहे. पहिले शतक मार्गस्थ असताना सुरेख चेंडू, सुरेख फटका, अगदी कार्पेट ड्राईव्ह फटका खेळतो चेंडू. आता मिडअप क्षेत्रामध्ये तिथे पुन्हा एकदा चूक करते नितीन मार्फत आणि आज चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा. नक्कीच पहिल्या शतकामध्ये नवघर संघ किती धावा बनवतोय हे महत्त्वाचं आहे. आतापर्यंत धावसंख्या 5 झालेली आहे आणि शेवटचा चेंडू असेल. सुरेख चेंडू, पुन्हा एकदा नितीन चेंडू अडवतो की नाही, मग चेंडू चांगला चेंडू अडवतोय. एकच धाव समाधान कॉलबॅक करतो थांब म्हणून. मात्र या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव येते. मात्र सतत संपलेलं पहिलं धावसंख्या 6, सरासरी 6ची आहे. नक्कीच या येणाऱ्या 5 षटकामध्ये नवघर संघ किती धावांचा जो टार्गेट सेट केलेला आहे, किती धावावरती जातोय किंवा थांबवतोय बालकुम संघ. जरी खेळाडू आमच्याकडे अपुरे असले मात्र आम्ही नक्कीच हा सामना सहजा सोडणार नाही. जास्तीत जास्त चांगली गोलंदाजी आमच्या वतीने होणारच आणि जास्तीत जास्त गडी आम्ही बाद करणार आहेत. चांगली सुरुवात ज्ञानेश्वर यांच्या वतीने होते. फक्त आणि फक्त 6 धावा. नंबर 2चा गोलंदाज अजय येतोय. मात्र 3 बंधू एकत्र आलेले आहेत, नितीन, अजय आणि कुंदन. नक्कीच आज महेश देखील टीम इन आहे, तो पॉईंट क्षेत्रामध्ये उभा आहे. नक्कीच कैलास भाऊंचे बंधू आहेत.
नक्कीच आपण भूषण भोईर साहेब या स्पर्धेमध्ये नाही आहेत, संतोष भोईर नाही आहेत, अजय सुरेख चेंडू, नक्कीच हा चेंडू योग्य चेंडू आहे, डॉट चेंडू येतोय, चांगली सुरुवात अजय यांच्या गोलंदाजीवरती आणि पहिला चेंडू डॉट येतोय. नक्कीच काय टार्गेट घेऊन उतरले नवगड संघ, किती धावेपर्यंत पोहोचतील, 40 45 किंवा 50 पार करेल. शेपट केले अगदी समोर आमचा चेंडू येतोय आणि हा चेंडू येतो आमच्या स्वागताला आणि मंचावर उपस्थित सर्वांच्या पाहुण्यांचे देखील स्वागत आहे आणि चेंडू दर्शवतोय हा माझ्या बॅटमधून आलेला मोठा षटकार. कमॉन डीजे. सुरेख चेंडू होता, मात्र तितका सुरेख देखील फटका चित्तरंजनच्या बॅटमधून आला होता. पुन्हा एकदा कमबॅक करतोय अजय आपल्या गोलंदाजीवरती आणि नक्कीच धावसंख्या झालेली आहे ती 12, बिनबाद 12. चांगली सुरुवात होताना दिसते. धावांची तितकीच गरज आहे तितक्याच डॉट चेंडूची देखील गरज आहे दोन्ही संघाला. नवगड संघ काय करतोय, हा चेंडू खराब चेंडू आहे, वाईटचा इशारा पंचांमार्फत येतोय. अवांतर चेंडू, अवांतर धाव मिळते नवगड संघाला. 40+ सामना सुरू आहे. स्पर्धा क्रमांक 4 ओल्या संघा वतीने सुंदर आयोजन नियोजन आहे. जेवणाची व्यवस्था सुरू आहे, सर्वांना जेवून घ्यायचं आहे. पुन्हा स्टेपआउट केले, पुन्हा एकदा बघायचं चेंडूपर्यंत नितीन पोचलेले आहेत आणि कॉलबॅक करतो थांब म्हणून. मात्र या चेंडूवरती या फटक्यावरती फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 14. ऊन देखील तापलेला आहे, बॅट तापावे लागेल नवगड संघाला. ओळ्या संघाची जबरदस्त बॅटिंग बघायला मिळेल. चंद्रशेखर ओळेकर उत्तुंग 5 षटकार त्यांनी मारले होते, जबरदस्त बॅटिंग केली होती, 70 धावा त्यांनी बनवल्या होत्या. सुरेख फटका असेल, मात्र हा फटका यस योग्य फटका आहे. हा येतोय दमदार, बहारदार, वंडरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल आहे तो षटकार. नितीन हजारे. नंबर 3चा गोलंदाज नितीन हजारे. मात्र मागच्या स्पर्धेमध्ये कोळशेच्या गावामध्ये जी गोलंदाजी केली होती कैलास भोईर यांनी, तशीच गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल या स्पर्धेमध्ये. काय गोलंदाजी केली होती, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आला होता.
यॉर्कर चेंडूचा अपील करतो आणि अगदी अगदी एस्ट्यांच्या मधोमध सापडले आणि पंचांनी राजेशला बाद घोषित केलं आणि नक्कीच राजेशला देखील परतावं लागेल. पहिला इथे गडी बाद होतोय, पहिला हादरा बसतोय नवघर संघाला राजेशच्या रूपाने. पहिला इथे गडी बाद होतो. कमॉन डीजे. गोविंद जाधव साहेब बसलेले आहेत आणि नक्कीच चंद्रशेखर होळेकर साहेबांना बोलतो, विनंती करतो आपल्या शिवभास्ते आपल्या समाजाच्या वतीने, आपल्या संघाच्या वतीने, आपल्या गावाच्या वतीने त्यांचा देखील सत्कार झाला पाहिजे. आणि नक्कीच साई विजय स्पोर्ट्सचे अध्यक्ष देखील उपस्थित आहेत, विजय ठाकूर साहेब देखील उपस्थित आहेत. आणि नक्कीच गेले कित्येक वर्ष आपल्या संघाला सलामी दिलेले बॅटर गोलंदाज विजय ठाकूर साहेब आणि नक्कीच आज आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. नक्कीच चंद्रशेखर होळेकर साहेबांना विनंती करतो, प्लीज कॅमेरामॅन. आपला हा मान स्वीकारायचा आहे, शाळ माहिती शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन. आणि नक्कीच आमच्या स्पर्धेला आल्याबद्दल साहेबांचे देखील धन्यवाद. जाधव साहेब धन्यवाद. विजय ठाकूर साहेब उपस्थित आहेत आणि चंद्रशेखर होळेकर यांच्या शिवभास्ते साई विजय स्पोर्ट्स ओवळा यांच्या वतीने साहेबांचा सत्कार केला जातो. जाधव साहेब उपस्थित आहेत, आजचे प्रमुख अतिथी. नक्कीच धन्यवाद साहेब, ते स्पर्धेला आल्याबद्दल धन्यवाद. आणि नक्कीच मान सन्मान स्वीकारायचा आहे. कालपासून एक एक व्यक्तीचा ते मान सन्मान केला जातो आहे आपल्या स्पर्धेमध्ये. आग्नेय कोली सामाजिक संस्था आयोजित ओवळा मास्टर्स यांच्या वतीने एक एक पाहुण्यांचा, एक एक व्यक्तींचा इथे आदर सन्मान केला जातोय. महेश आणि महेश, मात्र महेशला अजून वाईटचा इशारा पंचांमार्फत येतोय. थोडा कमबॅक करतोय गोलंदाजीमध्ये नितीन. आपल्या संघाला कमीत कमी धावा देऊन नक्कीच चांगली गोलंदाजी करेल. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, थोडे पुढे सरसावले, मात्र इथे धाव नाही आहे. चेंडू जर लागून आला तर धावून काढायचे देखील दोन्ही संघांना लक्षात घ्या. चेंडू जर मागे जर गेला आणि नक्कीच आग्नेय कोली सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि आल्यानंतर साहेबांचं आगमन झाल्यानंतर महेशच्या बॅटमधून येतोय दमदार, बारदार, सक्सेसफुल, वंडरफुल षटकार. आपल्या मंडळाचे अध्यक्ष, सर्वांचे लाडके कमलेशजी म्हात्रे, धन्यवाद. धन्यवाद साहेब. इथे येतील. अरे बाबा, सुंदर चेंडू. नक्कीच धावा, किती धावांचा फटका असेल, एकदा कंप्लीट झालेले आहेत. नक्कीच देवेन आहेत, मात्र खराब थ्रो करतोय. आणि नक्कीच इथे कोण हारतं कोण जिंकतं मात्र परतावा लागेल. महेश आणि दुसरी धाव घेताना इथे गडी बाद होतोय महेश पाटील. महेश देखील बाद झाला, मात्र महेश षटकार मारून बाद झाला. मात्र आपल्या संघाला जी कामगिरी दिली होती ती कामगिरी चांगल्या पद्धतीने तो बजावून आलेला आहे महेश. आणि संघाला नेऊन ठेवतो 31 या धावांवर, 31. लॉस ऑफ 3 विकेट्स. नवघर वर्सेस बालकुम. आज सामना सुरू असताना मात्र बालकुमचे कमी खेळाडू आहेत.
नक्कीच इथे सामान आलेलं आहे. आपले आगरी गायक आपले जगदीश पाटील साहेब यांचा ऑर्केस्ट्रा संध्याकाळी इथे आहे आणि नक्कीच त्या कार्यक्रमाचा देखील सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. आपले आगरी दादा जगदीश पाटील गायक आपल्या आगरी समाजामध्ये कुठेही लग्न असला नाही त्यांचं गाणं नक्कीच आपण ऐकतोय. ते जगदीश पाटील संध्याकाळी ठीक 4 वाजता इथे येणार आहेत. नक्कीच उत्तम भावना विनंती करतो आपण लाडके आपले अध्यक्ष मंडळाचे सर घाई करा प्लीज. दोन्ही संघांना विनंती अशी आपण घाई करायची. अग्रिकोळी सामाजिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्माननीय कमलेशजी म्हात्रे सर यांचा इथं सन्मान केला जात आहे. मी विनंती करेन विजय शेठ ठाकूर यांना की त्यांच्या शुभ हस्ते अग्रिकोळी सामाजिक संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री कमलेशजी म्हात्रे सर यांचा इथं सन्मान आपण करतोय. साई विजय स्पोर्ट्स ओला संघाचे अध्यक्ष विजय ठाकूर सरांच्या शुभ हस्ते सन्मान इथं आपण करतोय. उपस्थित जगदीशजी घरत देखील आहेत सह खजिनदार. तर मॅच थोडी घाई करा प्लीज ही विनंती असेल. उत्तम ठाकूर यांना की त्यांच्या शुभ हस्ते विवेक गुजर सर विजय ठाकूर सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे आपण करतोय. चला मॅच ऑन करा प्लीज घाई करा ही विनंती असेल कारण आज अंतिम दिवस आहे मित्रांनो. मेगा फायनलचा दिवस आहे आणि या मेगा फायनलमध्ये आज एक्स्ट्रा सामना आपल्याकडे असणार आहे आणि जेणेकरून सर्वांचा सहकार्य लाभणे हे खूप गरजेचं आहे. ओटो कॉम्बॉक्स नक्कीच वेगवान चेंडू गोलंदाज टाकतोय देवेंद्र. मात्र नक्कीच चांगले चेंडू हाताळण्याचं काम नेहमीच करत असत. ते पहिल्या चेंडूवरती विकेट आली होती. दुसऱ्या चेंडूवरती पहिल्या चेंडू गडी बदलला होता. दुसरा चेंडू वाईट येतो. वेगवान चेंडू होता. धावसंख्येत 32 धावा फरक दिसतात. चेंडू हवेमध्ये मात्र हा चेंडू जातोय आमच्या सर्व पाहुण्यांच्या स्वागतीला आणि हा येतोय दमदार बादार षटकार. मिळतील 6 धावा. धनराज यांच्या बॅटमधून आलेला षटकार. मात्र जास्त धाव मिळणार नाही. फक्त एकच धाव मिळेल. तिथे डी झोन आहे आणि त्याच्या पडद्याला चेंडू लागून आल्यानंतर धावून काढायचं लक्षात घ्या. साहेबांचं ते आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये. आगरी कोळी सामाजिक संस्था स्पोर्ट विजय स्पोर्ट्स ओळा मास्टरच्या वतीने देखील स्वागत आहे. ओळा स्पोर्ट्स ओला सुंदर स्पर्धा आयोजित आहे. आता नक्कीच सर्व मान्यवर सर्व पाहुण्यांचं देखील स्वागत आहे. दुपार 17मध्ये अंतिम हाफमधून अंतिम सामना सुरू आहे. पहिल्या हाफमधून अंतिम सामना सुरू आहे. चेंडू आतमध्ये आल्यानंतर थोडेसे बीट झाले आणि नक्कीच या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाईल. धाव संख्या 40. वेगवान चेंडू वेगवान खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क ते होत नाहीये. मात्र लेग बायचा चेंडू पंचांमार्फत येतोय. धावांची गरज आहे. मैकी धावासाठी झगडावं लागतं नवगड संघाला. मात्र समोर संघ जर कमी असला खेळाडू मात्र तो बॅटिंगमध्ये कमी नाही आहे. त्यांच्याकडे कुंदन आहे
अजय आहे, नितीन आहे, राकेश आहे, देवेंद्र आहे. सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू होता, कार्पेट ड्राईव्ह खेळतोय. कुंदन चेंडू उचलेपर्यंत चांगली फेकी होताना दिसते, मात्र जास्त फेकी होताना दिसते. चेंडू होता डिक्लेअर झोनमध्ये. या 2 आणि एक मागची धाव. 2च धावा का? ओके ओके. या 2च धाव मोजल्या जातील. हे संभार 3 धाव का 2 धाव आहेत? ओके, 2च धाव आहेत का? ओके. आणि या 2 धावे संघ जातोय. नवगड संघ 43 धावेवरती आणि अंतिम शतक कुंदन येतोय. नक्कीच आज 3 भाऊ अजय, नितीन आणि कुंदन. नक्कीच अंतिम षटकामध्ये किती धावा करतील. धाव संघ लक्ष दिलं तर 43 धावा. ज्या धावांची गरज होती नवगड संघाला, त्या नवगड संघ धावा बनवतोय. मी मगाशी बोललो 55च्या पलीकडे, 50च्या पलीकडे नवगड संघ पोहोचेल. मात्र तीच प्रयत्न आहेत नवगड संघाचे. मात्र येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये तुम्ही फक्त 6 धावा जर केल्या तर 49 किंवा 50 धावेपर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. मात्र अंतिम षटकामध्ये दोन्ही जे बॅटर आहेत, चांगले बॅटर आहेत. खास करून उमेश चांगला चेंडू आणि नक्कीच वेगवान चेंडू होता. गोलंदाज कुंदन यांच्या मार्फत टाकलेला चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चांगला बॅटिंग परफॉर्मन्स होताना दिसत नाही आहे. मात्र शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. हा चेंडू काय असेल? अक्षरशः खराब चेंडू टाकण्याचं काम गोलंदाज कुंदन करतो. वाईट साईडला अवांतर चेंडू, अवांतर धाव मिळते नवगड संघाला. संघ 1 धावाने पुढे जात आहे. मात्र धाव संघ झाली ती 44 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस चेंडू होता. बघायचं किती धावांचा फटका असेल. तिथे अजय आहेत. आता अजय जास्त एफर्टने थ्रो करतोय. 1 धाव 2 धाव कंप्लीट झाले आहेत. धावा धावून काढायचं आहे. आणि 3 धावा पूर्ण करतात दोन्ही बॅटर. आणि महत्त्वाचं म्हणजे स्ट्राईक देखील बदललेली आहे. आणि स्ट्राईक जाते उमेश यांच्याकडे. आणि उमेश हा बॅटर आहे, मोठे फटे खेळणारा बॅटर आहे. उमेश आला. 3-4 बॉल बाकी आहेत. सर्व महिला मंडळ आपल्या या स्पर्धेमधून रजा घेत आहेत. संध्याकाळी देखील आपण यायचं आहे. आपला हक्काचा गायक, आपला आगरी गायक जगदीश पाटील यांचा ते कार्यक्रम आहे. आणि नक्कीच संध्याकाळी चला घोडबंदर संघ आणि पेनकरपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपण यायचं आहे. इथे टॉस केलं जाणार आहे. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल, आपण टॉससाठी लगेच टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नक्कीच सर्वांना सूचना असेल, ते पाहुणे जे प्रेक्षक जे खेळाडू जेवायचे बाकी असतील त्यांनी कृपा करून जेवण घ्यायचं आहे. आणि नक्कीच जबरदस्त चेंडू कुंदन टाकतोय. आणि त्या बॅट्समनला स्ट्राईक भेटण्याचं काम केलं होतं. मात्र तो बॅटर जास्त करू शकला. आतापर्यंत 2 चेंडू डॉट घालवतोय तो म्हणजे बॅटर उमेश. चला पुढीलचा सामना आहे घोडबंदर वर्सेस पेनकरपाडा. दोन्ही संघांना तयार राहायचं आहे. नक्कीच हा मोठा फटका येतोय. मात्र हा वेगवान फटका होता. पडल्यानंतर वेग चेंडूचा वाढतोय. चांगला प्रयत्न होता. आणि नक्कीच हा चेंडू जातोय निघून 4 धावांसाठी. आज 4 धावांनंतर संघ सरकतोय. 50
धाव संख्या 51, 50 गाठलेले अभिनंदन नवगड संघाचं अभिनंदन. आणि या चौकारांनी 51 धाव झालेले आहेत. शेवटचा चेंडू आहे. आणि हा वेगवान चेंडू होता. मात्र बघायचे ते काय घडतं काय बिघडतं म्हणजे गडी बाद आहे. मात्र एक विकेट महत्त्वाचे असतील. मात्र इथे गडी बाद करण्याचं काम यष्टीरक्षक राकेश करतोय, रुपेश करतोय. आणि नक्कीच हा विकेटचा मोबदला देखील नंतर फायदा घेता येईल बालकोम संघाला. सर्वांना नम्र विनंती असेल, जेवणाचं काउंटर चालू आहे. जे खेळाडू खेळून झाले असतील त्यांनी कृपा करून जेवून घ्यायचं आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी मागेच जेवणाचा मंडप आहे आणि जेवण घ्यायचं आहे. धावसंख्या झालेली एकूण धावसंख्या झालेली ती 51 आणि 52 धावांचं लक्ष बालकुम संघासमोर नवगड संघाने ठेवलेलं आहे. आणि नक्कीच हा पहिला हाफ आता संपतोय आणि येणारा पुढचा सामना जो आहे घोडबंदर वर्सेस पेनकरपाडा आणि पुढचा सामना जो असेल फक्त आणि फक्त 4 ओव्हरची मॅच असेल. लक्षात घ्या, पेनकरपाडा आणि घोडबंदर नेक्स्ट मॅच 4 ओव्हर. आणि काय प्लेअरमध्ये बदल घडत असेल विक्रम आणि शशिकांत मर्तक सांगून घ्यायचं आहे. नाही पाणी नाही. चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी पेनकरपाडा आणि घोडबंदर दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. मी विनंती करेन आगरीकोळी सामाजिक संस्थेचे विद्यमान साई विजय स्पोर्ट्स ओला या संघाचे अध्यक्ष, या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विजयजी ठाकूर सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. टॉस आहे का इथे? आणि नक्कीच आणखीन एक समालोचक आमच्या बाजूला आलेत रोहित सर. आणि नक्कीच आपण येणाऱ्या 5 षटकामध्ये नवगड संघ आणि बालकुम संघ, एक संघ आहे मीरा भाईंदर महापालिकेचा, दुसरा संघ इथला स्थानिक संघ आहे ठाणा महापालिकेचा. आणि नक्कीच आपण थोडा बदल घडवतोय समालोचनाच्या माध्यमातून. 51 धावा आणि 52 धावांचं लक्ष आहे बालकुम संघाच्या अपोजिट नवगड संघाने ठेवलेला आहे. आणि बालकुम संघाचे जरी 9 खेळाडू असले ना तरी त्यांचा जो खेळ आहे ना तुम्ही पाहिलेला आहे मागच्या स्पर्धेमध्ये, मीरा स्पर्धेमध्ये, आणि तो संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. चला टॉस करतोय आपण दोन्ही संघांमध्ये. 4 ओव्हरचा सामना असेल, लक्षात घ्या. छापाचा कॉल केला गेलाय, छापा येतोय, निर्णय काय असेल? निर्णय काय असेल? येस, घोडबंदर संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ऑटोकॉम बॉक्स नक्कीच आपण कालपासून माझ्याबरोबर कडू होते आणि आज भरत देखील आलेला. आणि नक्कीच दुसरे समालोचक आमच्या मंडळाच्या वतीने, आगरी कोळी सामाजिक संस्थेच्या वतीने आणि आयोजक ओवळा स्पर्धेच्या वतीने सरांचं स्वागत आहे. आपण ऐकूया रोहित सरांना. नमस्कार. बाळकुम संघ थोड्याच वेळात मैदानात येणार आहे. त्यांना बनवायचे आहेत इकडे 52 धावा जिंकण्यासाठी. एक अटीतटीचा असा सामना बाळकुम मास्टर्स आणि नवगड मास्टर्स यामध्ये. 52 धावांचं लक्ष इकडे आहे बाळकुम मास्टर्स संघाकडे. ओवळा स्पोर्ट्स आयोजित आगरी कोळी 40+ मास्टर चषक क्रिकेट स्पर्धा 2025चा एक महत्वाचा असा हा सामना आज आपण पाहतोय.
नवघर संघाने इकडे प्रथम फलंदाजी केलेत आणि 51 धावा बनवलेल्या आहेत. बाळकुम संघाला आता 52 धावा बनवायच्या आहेत. कैलास आणि नितीन फलंदाज दोघं मैदानात आलेले आहेत. दोघांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी असेल. ओपनिंग बॅट्समॅन आहेत. बॉलर गणेश आहे. सो ह्या इनिंगचा गणेश हा नवघर संघासाठी गोलंदाजीसाठी करणार आहेत. गणेश पाहूया गणेश कसा श्री गणेशा करतायत. नवघर मास्टर साठी कशा प्रकारची गोलंदाजी हे सुरुवात करतील. इकडे कैलाश आणि नितीन तयार. आणि हा पहिला चेंडू कैलास थोडासा बॅट त्यांनी ऑफ साइडला मारली होती परंतु चेंडूचा स्पर्श झाला नाही. कुठली धाव नाही. लेकिन एक इकडे नो बॉल दिलेला आहे. नो बॉलनी सुरुवात. श्री गणेश हा चांगला नाही म्हणू शकतोय नक्कीच. थोडेसे नाखुश आहेत गणेश. इकडे थोडंसं थांबवतोय. अग्रकुळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय केसरीचे भोईर साहेब या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत वाघवेल मास्टर्स अध्यक्ष मोहनबाबा गोंधळे यांचा या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पंच, काय खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलाय का? अंपायर्स नो असेल तर फ्री हिट. फ्री हिट, फ्री हिट. आणि ही फ्री हिट भेटलेली आहे कैलासला. पाहूया कैलास कशा प्रकारे हा चेंडू हाताळणार आहेत. आणि या चेंडूला परत एकदा मारण्याचा प्रयत्न नाही परंतु फार बाहेर होता. अंपायरनी शाहरुख खानच्या पोज मध्ये इकडे हात मोकळे केलेत आणि एक धाव इकडे परत फ्री हिट इकडे अजूनही आहे. एक धाव अजून इकडे बोनस भेटलेला आहे. हा थोडासा दबाव इकडे दिसतोय गणेश यांच्यावर. अजूनही अधिकृत चेंडू झालेला नाही आहे इकडे. आणि कैलाश यांनी बॅट फिरकावली होती परंतु एक रन नक्कीच भेटेल. फ्री हिटचा तेवढासा फायदा इकडे उठवता आला नाही आहे कैलाश यांना. एक चांगली संधी होती इकडे फ्री हिटची. एक अधिकृत धाव इकडे आलेली आहे. बॅटीतनं पहिला रन इकडे आलेला आहे. कैलास भोईर वन ऑफ द ग्रेट मॅन. खरोखरच एक विक्रम या व्यक्तीने याच मैदानावर घडवला होता. गणेश मनेर यांची ती विकेट म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही असं बरंच आपण क्रिकेट कैलास भोईर यांचं पाहिलंय. आणि हा दुसरा चेंडू आणि हवेत भिरकावलेला आहे. पाहूया कुठे जातोय. नाही. आणि हा क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिला विकेट इकडे. एक उत्तम चेंडू. शॉप इज क्लोज टुडे. खरोखरच खूप चांगला कॅच पकडलाय. क्लोज केलाय खेळी ती म्हणजेच खास करून नितीन हजारे यांची. सन्मानाच्या थोडं थांबवतोय सर तुम्हाला. सन्मानाच्या दिशेने आम्ही वळूया. आपल्या अग्रकुळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय केशवनाथ भोईर साहेब या ठिकाणी दाखल झाले. त्यांचा शुभ सन्मान हा या ठिकाणी केला. तो हुडा स्पोर्ट्स ओळा यांच्या वतीनं साई विजय स्पोर्ट्स ओळ्याचे अध्यक्ष विजयजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान. त्यानंतर जय मल्हार वाघबेल 40+ मंडळाचे अध्यक्ष मोहनबाबा गोंधळे यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम मोहन बाबा. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बघा आपण धनराजचा स्टेटस जर पाहिला तर तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. बऱ्याचशा आठवड्यामध्ये मित्र किती वेळ तो स्टेटस पाहायला मिळेल. 2 days शॉप क्लोज. म्हणजे 2 दिवस तो शॉप बंद का करतोय तुला मी सांगतोय. 2 दिवस तो खास मॅचच्या सरावासाठी होतोय. 3 धावा इकडे फलकावर. कुंदन आलेले आहेत इकडे फलंदाजीसाठी. एक मोठा विकेट इकडे मिळवला होता मागच्या चेंडूवर आणि कुंदनने हा शॉट खेचलेला आहे. पाहूया. आणि हा सीमा रेषे बाहेर आकाशाला गव्हासडी घालून षटकार ठोकलेला आहे कुंदन याने. आणि म्हणूनच कुंदनचं नाव कुंदन काय हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. उत्तुंग असा हा षटकार. 6 धावा पहिला षटकार ह्या इनिंगचा. 52 धावांचा पाठलाग करतोय बाळकुम मास्टर संघ. आणि हा चांगला षटकार ठोकलेला आहे. 6 धावा इकडे स्कोरबोर्ड मध्ये. कुंदन हजारे सध्याच्या घडीला हा खेळाडू नक्कीच इनफॉर्म बॅटर आहे.
आणि हा थोडासा थर्डमॅनच्या दिशेने खेळलेला आहे. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेसाठी धावलेले आहेत आणि एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहावं लागेल. अपील केलेली आहे इकडे. 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला ताळमेळ होता इकडे. स्कोरबोर्ड झालेला आहे. 11 धावा झालेल्या आहेत स्कोरबोर्डवर. अजूनही ओव्हर समाप्त नाही आहे. धावगती चांगली ठेवलेली आहे या षटकामध्ये. 11 धावा झालेल्या आहेत. आणि कुंदन याने अजून एक उत्तुंग षटकार पाहूया जातो का. नाही, आत राहिलेला आहे. हातात नाही, परंतु त्यांच्या हातातून हा चेंडू सटकला. एक चांगली संधी इकडे आली होती. फिल्डर धावत गेले, चेंडू खाली आले, परंतु चेंडू त्यांच्या हातातून निसटून गेलाय. एक चांगलं जीवदान भेटलंय इकडे नितीन कुंदन यांना. तेरा धावा धावफलकावर. परत एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धाव नक्कीच मिळेल. चांगली फिल्डिंग इकडे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न नाही, थोडीशी मिसफील्ड झाली होती, परंतु 1 धाव आणि पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. आणि धाव संख्या आहे 14 आणि 1 गडी बाद. चांगली धावसंख्या, चांगला अटीतटीचा सामना. बाळकूम मास्टर्स यांना जिंकण्यासाठी 52 धावा करायच्या आहेत. 1 विकेट त्यांनी मागच्या षटकात गेलेला आहे आणि धावा झालेल्या आहेत 14. चांगली धावगती इकडे त्यांनी ठेवलेली आहे. एक षटकार जो मागच्या षटकामध्ये आलेला आहे त्यामुळे त्यांची धावसंख्या चांगली 14 वर गेलेली आहे. कैलास भोईर नक्कीच नो डाऊट या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. षटकार कैलास भोईरच्या बॅटमधून देखील पाहिलेत, त्याच्यामुळे नक्कीच जरी 50 असल्या तर टीम लीडर म्हणजेच कैलास भोईर मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. नक्कीच एक मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न असेल, पण एका साईडला आपण पाहिलं तर जे मी स्टेटस पाहिलेत राजेश पाटलांचे, जे स्टेटस पाहिलेत धनुचे, मला वाटतं 4 दिवस जेजुरीचे दर्शन घेऊन आलेत. खंडेरायाच्या दर्शनाला गेले होते आणि खंडेरायाचे आशीर्वाद घेऊन ते आज या ठिकाणी दाखल झालेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. कैलास यांना 2 षटकार जर त्यांनी सलग मारलेत तर प्रकाश पाटील यांच्याकडून त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि नवीन षटक टाकण्यासाठी आलेले आहेत महेश. चांगला चेंडू हा आणि आउट झालेला आहे, विकेट काढलेला आहे पहिल्या चेंडूवर महेश यांनी इकडे तांडव चेंडू घेऊन तांडव केलेला आहे आणि विकेट इकडे पटकावलेला आहे. चांगला महत्वाचा विकेट. कैलाश असा महत्वाचा विकेट महेश यांनी आपल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर काढलेला आहे. पायचीत झालेले आहेत ते. रयतेच्या मनावर, इतिहासाच्या पानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे एकमेव राजे छत्रपती शिवाजी महाराज माझे. शिवरायांचं गीत मैदानाच्या आतमध्ये एक मी म्हणेन तगडी लढत ही पाहायला नक्कीच मिळणार आहे, यात काही शंका नाही आहे. अजय हजारे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. हजारे बंधूंचं खूप मोठं योगदान बालकुम क्रिकेटला आतापर्यंत लाभलं आहे. कुंदन हजारे पॅव्हलियन एंडच्या दिशेने परत आहेत, मग त्यांचेच बंधू हे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत अजय हजारे. मध्यंतरीच्या काळात श्वान पथक पण इकडे आलेला आहे. हा फार महत्वाचा सामना असल्यामुळे सिक्युरिटीच्या दृष्टीने श्वान पथक पण आपल्याला मैदानावर दिसतंय. सिक्युरिटीची सगळी काळजी घेतली जाते इकडे. आणि नवीन फलंदाज अजय आलेले आहेत. महेश याने फार उत्तम चेंडू टाकला होता आणि 1 विकेट त्यांनी घेतलेला आहे मागच्या चेंडूवर कुंदन यांचा. माफ करा, कैलाश आहेत मैदानावर अजूनही. कैलास आणि अजय यांच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी इकडे. पाहूया महेश कशा प्रकारचं हे षटक
पूर्ण करतील आणि ह्याला ऑफ साईडला मारलाय. 1 रन नक्कीच भेटेल. चेंडू थोडा फिरलेला आहे आणि थोडासा बघावं लागेल अंपायर किती रनचा इशारा करतायत. धावून 2 धावा इकडे पूर्ण केल्या आहेत. 2 धावा मिळतील इकडे या चेंडूवर. कदाचित थोडासा थर्ड अंपायरच्याकडे त्यांनी पाहिलेला आहे आणि चेक करतील. सीमा रेषेच्या जवळ होता तो चेंडू. चांगला फटका मारला होता त्यांनी ऑफ साईडला. आणि हा अजयने अजून एक चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षकाच्या पायाखालून गेलेला आहे. दुसरे क्षेत्ररक्षक ही थोडेसे चेंडू घेऊन चाचपडत होते, परंतु तितका चांगला थ्रो केलाय त्यांनी आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. मागच्या 2 चेंडूंवर 2-2 धावा आलेल्या आहेत आणि स्कोर झालेला आहे 18 धावा. चांगलं षटक आतापर्यंत महेश यांचं. राऊंड विकेट येत आहेत आणि हा एक उंच असा फटका पाहूया. 4 धावा, चांगला फटका होता. इनसाइड आउट हा शॉट खेळलाय अजय याने आणि हा चौकार भेटलेला आहे त्यांना. कुठल्याही प्रकारची संधी नव्हती क्षेत्ररक्षकाला. एक चांगला फटका, 4 धावा आणि स्कोर झालेला आहे 22 रन. जिंकण्यासाठी हव्या 30 धावा अजून. 2 विकेट अजूनपर्यंत गेलेले आहेत बाळकुम मास्टर्स यांचे. बाबांचा पण झाला. 4-4. 22 धावा अजूनपर्यंत धावफलकावर. महेश यांचा पुढचा चेंडू आणि याला ऑन साइडला मारलेला. 1 धाव नक्कीच घेतील. पाहूया दुसऱ्या धावेसाठी येतील का नाही. चांगली फिल्डिंग इकडे. या षटकातला 1 चेंडू अजूनही बाकी आहे. धावा झाल्या 23 रन. एक विकेट घेतलेला आहे त्यांनी या ओव्हरमध्ये, परंतु त्यानंतर काही धावा गेलेल्या आहेत आणि स्कोर फलक आता गेलेला आहे 23. 1 चेंडू अजूनही बाकी आणि हा चांगला फटका मिड ऑनच्या दिशेने गेला होता. पाहूया दुसऱ्या धावेसाठी जातील का नाही. 1 धाव घेतलेली आहे. अशा तऱ्हेने षटक पूर्ण झालेलं आहे. दुसऱ्या षटकाची समाप्तीकडे झालेली आणि धावा झालेल्या आहेत 24 धावा झालेल्या आहेत 2 षटकानंतर आणि 2 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत. महेश यांचं दुसरं षटक होतं. 1 गडी त्यांनी बाद केला होता मागच्या षटकात. धावगती जी आहे बाळकुम मास्टर्स यांनी आतापर्यंत फार चांगली ठेवलेली आहे. जिंकण्यासाठी त्यांना 52 धावा करायच्या आहेत. 2 षटकानंतर त्यांनी 24 धावा केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. तसा हा सोपा वाटणारा खेळ, परंतु म्हणतात क्रिकेट हा थोडा अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठल्याही षटकात हा पूर्ण खेळ फिरू शकतो. कैलास आणि अजय यांच्यामध्ये एक चांगली भागीदारी झालेली आहे. अजय याने मागच्या षटकांमध्ये चांगली फटकेबाजी करून धावफलक जो आहे हलता ठेवलेला आहे. पाहूया नवीन बॉलर कोण आहे तिकडे. नवीन गोलंदाज विकास. नवीन गोलंदाज आहे विकास आणि नवगर मास्टर्स यांना आपला विकास करायचा असेल आणि पुढे जायचं असेल तर विकास यांना एक चांगलं षटक इकडे आता टाकावं लागणार आहे.
पाहूया विकास आपल्या संघाचा कशा प्रकारे विकास करणार आहेत. कैलाशने हा चेंडू धाडलेला आहे, कदाचित कैलास पर्वतावर डिक्लेअर आहे, परंतु इकडे थोडा मागच्या बाजूला गेलेला आहे. चांगला हवेत खेळलेला होता हा फटका, मागच्या बाजूला गेला हा. राहू दे सिद्धिविनायक ग्रुपकडे तुझ्याकडे लक्ष आहे कैलास, ते पाहतायत. थोडासा वाचला. क्षमता आहे या खेळाडूमध्ये, क्षमता आहे, क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे. वेलकम प्रयत्न मनेरा यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. चंदू म्हणतो की आमचे सासरे बुवा. उत्तम फटका मारला होता, परंतु तिकडे डिक्लेअर्ड आहे, त्यामुळे एक धाव मिळालेली आहे. पुढचा चेंडू विकास यांचा, आणि हा कैलास याने पुढे येऊन हा मारलेला आहे फटका. या वेळेला मात्र हा कैलास पर्वतावर गेलेला आहे. 7 धावांसाठी उत्तम असा षटकार आकाशाला गवसणी घालून सीमारेषे बाहेर धाडलेला आहे. मी म्हटलं होतं या खेळाडूमध्ये क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे, त्या कॅपिबलचा खेळाडू आहे कैलास भोईर. आता हजारे बंधूंसाठी नक्कीच एक साथीचा खेळाडू लाभलाय कैलास भोईर. पुढचा चेंडू पाहूया, आणि त्रिफळचीत झालेले आहे. तिकडे एक चांगला चेंडू विकास यांचा, फार महत्वाचा गडी बाद केलेला आहे. महत्वाचा खेळाडू कैलाश बाद झालेले आहे. तिकडे एक चांगला चेंडू होता विकास यांचा. आम्ही म्हणत होतो विकास यांना या षटकात कमाल करून दाखवावी लागेल. राकेश बोला तो तिथून आहे, हे करतोय. धावा झालेल्या आहे 31. 3 गडी बाद झालेले आहे. तिकडे विकास यांच्या एका सुंदर अशा चेंडूवर त्यांनी कैलास यांचा विकेट घेतलेला आहे. नवीन फलंदाज राकेश आलेले आहेत अजय यांना साथ देण्यासाठी. 21 धावा जिंकण्यासाठी बाळकुम मास्टर्स यांना करायच्या आहेत. पुढचा चेंडू विकास यांचा, आणि हा काय येताच त्यांनी एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला. 1 धाव नक्कीच भेटेल. चेंडू गेला होता काऊ कॉर्नरला, 1 धाव घेतलेली आहे. क्रीजवर येताच त्यांनी आपलं खातं खोललेलं आहे एका रनने. राकेश यांनी चांगले फिट असे खेळाडू हे. ओवळा स्पोर्ट्स आयोजित अग्री कोळी 40+ मास्टर्स चषक क्रिकेट स्पर्धा 2025 बाळकुम मास्टर्स आणि नवघर मास्टर्स यांच्यातील हा महत्वाचा सामना. अजय आलेले आहेत फलंदाजीसाठी आणि सामना करतील विकास यांचा. एक चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा स्पर्श नाही झालेला आहे. चांगला चेंडू होता विकास यांचा, मस्त चेंडू. चांगला षटक टाकताना विकास यांना. एक शेवटचा चेंडू बाकी इकडे, आणि हा ग्राउंड शॉट. चांगली फिल्डिंग केलेली आहे. 1 रन मात्र नक्कीच घेतील. आणि हा पाहूया थोडासा स्टंपला लागून गेलेला आहे. मिसफील्ड काय इकडे, रनआउटचा चान्स. थोडासा सामंजस्याचा अभाव इकडे. कदाचित एवढा जोखीम घेण्याची इकडे तेवढी गरज नव्हती, मात्र थोडासा असमंजस्यामुळे इकडे नक्कीच धावचीत झालेले आहे. पाहूया कोण धावचीत आहे याच्यामध्ये, राकेश की अजय. राकेश थोडेसे नाखुश, कारणही त्याला तसंच आहे. तेवढी गरज नव्हती इकडे धावण्याची, आणि एक बोनस विकेट दिलेला आहे त्यांनी समोरच्या संघाला. चांगली धाव संख्या आतापर्यंत पुढे नेलेली आहे, चांगली धावगती ठेवलेली होती.
एवढी जोखीम घेण्याची इकडे गरज नव्हती आणि विकेट मात्र गेलेला आहे धावचीत होऊन. राकेश हे धावचीत झालेले आहेत. आज चांगल्या फॉर्म मध्ये उतरले होते ते, परंतु धावचीत होऊन परत पॅव्हेलियन मध्ये येताना आणि स्कोर झालेला आहे इकडे. वेलकम प्रफुल वैती यांना मी विनंती करतो आपण यायच्या व्यासपीठावरती. प्रफुल वैती मान्यवर व्यक्ती इथं उपस्थित झालेत आणि त्यांचंही सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी त्यांचाही हातभार नक्कीच प्रत्येक वेळी लाभतोय आणि त्यांची उपस्थिती सन्माननीय प्रफुल वैती आणि 1 ते 4 क्रमांकांच्या ज्या ट्रॉफी आपण पाहतोय त्या त्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्यात. तेहतीस धावा झालेल्या आहेत. त्यानंतर नवीन गोलंदाज झालाय चित्तरंजन. रुद्र ठाकूर सर यांचं इथं आगमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. ओला स्पोर्ट्स ओला आयोजित अग्रिकोळी 40+ मास्टर चषक 2025 मध्ये आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 19 धावा हव्या आहेत. 33 असा स्कोर धावसंख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 52 धावा. थोडासा मागच्या षटकात हा सामना फिरलेला आहे. चला आपण जातोय मंचावर उपस्थित मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी. प्रयत्नजी मणेरा सर इथं उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे आपण करतोय. येस, मी महिला मंडळांना विनंती करतोय की प्रयत्न मणेरा सरांचा सन्मान आपण करायचा आहे. आज आपण पाहिलात तर ओला स्पोर्ट ओला संघाच्या सर्व खेळाडूंच्या घरपत्नी आज इथे उपस्थित झाल्यात आणि त्यांच्या शुभ हस्ते आपल्या मंचावरती उपस्थित असलेले आपले मान्यवर व्यक्ती प्रयत्नजी मणेरा यांचा इथे सन्मान करतोय. सुंदर खेळ टिपलाय, अजून एक विकेट गमावलाय. कुठेतरी असं वाटलं होतं की नक्कीच बाळकुम संघ सहज विजय मिळवेल का, मात्र लगातार विकेट गमावल्या गेल्यात आणि आता कुठेतरी थोडंसं बॅकफूटवरती आहे तो म्हणजे बाळकुम संघ. राकेश याचा विकेट जिथे गेला तिथे नक्कीच थोडासा टेन्शनमध्ये आला असेल बाळकुम संघ. 12 चेंडूत 19 धावा होत्या आणि ह्या चेंडूवर विकेट गेलेला आहे. प्रयत्न मणिराजी सरांचा इथं सन्मान आपण करतोय. वाघबीचे सुपुत्र आणि एक चांगले खेळाडू, परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका पूर्ण करणारे. कालच्या दिवसामध्ये आपण खेळ पाहिला होता प्रयत्नजी मणेरा यांचा. एक चांगले गोलंदाज वाघबीळ संघामधून आणि त्यांचा सन्मान इथे करत असताना आपण पाहतोय. ओला गावच्या सर्व महिला मंडळ आणि त्यांच्या शुभ हस्ते प्रयत्नजी मणेरा सर यांचा इथे सन्मान आपण करतोय. त्यानंतर आपण सन्माननीय श्री प्रफुल वैती सर यांचा इथे सन्मान करणार आहात. मी विनंती करतोय महिला मंडळांना की प्रफुल वैती सरांचा इथे सन्मान आपण करायचं आहे. जिंकण्यासाठी चेंडू उर्वरित शिल्लक आहेत ते म्हणजेच 10 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 19. 10 चेंडूत 19 धावा हव्या आहेत. 1 रन इकडे घेतलेला आहे. प्रफुल वैती सरांचा इथे सन्मान आपण करतोय महिला मंडळातर्फे. धावगतीला थोडासा ब्रेक मारला आहे नवगर मास्टर्स यांनी. त्यानंतर रुद्र ठाकूर सर यांचा इथे सन्मान आपण करणार आहोत. जायचं पुढे. मॅचकडे जातोय. मॅच एक
सहा चेंडू 15 धावा. दोन मोठे फटके कदाचित हा सामना फिरवू शकतात. अजय, जमेची बाजू अशी आहे बाळकुम संघासाठी. अजय अजूनही आहेत मैदानात. आतापर्यंतच्या इनिंग मध्ये त्यांनी एक चौकार मारलेला आहे. त्यांच्या साथीला आहे देवेंद्र, साक्षात देवेंद्र. अंतिम षटकाची सुरुवात. विक्रांत यांचा चेंडू पाहूया. एक धाव. चांगली फिल्डिंग केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी कदाचित जाणार होते आणि दुसरी धाव ही घेतलेली आहे इकडे अजयने. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. लॉंग ऑनला त्यांनी चेंडू टोलावला होता. चांगलं तिकडे क्षेत्ररक्षण होतं, मात्र 2 धावा इकडे चोरलेल्या आहेत आपण म्हणू शकतोय आणि स्ट्राईक ठेवलाय अजय यांनी स्वतःकडे. 5 चेंडू 13 धावा. 5 चेंडू 13 धावा असं हे गणित आत्ता आहे. फिरकी गोलंदाज विक्रांत. चांगला चेंडू स्पर्श झाला नाही बॅटीला. चांगलीच किपिंग तेवढीच. यष्टी रक्षकांतर्फे चांगलं इकडे क्षेत्ररक्षण करण्यात आलेलं आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही मागच्या चेंडूवर. निर्धाव चेंडू होता तो. चेंडू शिल्लक आहेत आता फक्त 4 आणि धावा हव्यात 13. पुढचा चेंडू आणि याला फिरवलेला आहे. पाहूया, हा चेंडू गेलेला आहे सीमारेषे बाहेर. उत्तुंग असा हा षटकार. बुलेट सारखा गेला होता हा चेंडू आणि 6 धावा मिळाल्यात अजयच्या खांद्यावर मोठी जबाबदारी. आणि कोणी हा सामना फिरवू शकतोय बाळकुम मास्टर साठी तर आहेत अजय. आणि ह्या षटकारा सकाळ आता धाव संख्या पोहोचलेली आहे 45. जिंकण्यासाठी हव्यात फक्त 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. पुढचा चेंडू आणि पाहूया, हा वाईड आहे इकडे. वाईड अंपायरनी शाहरुख खानच्या पोज मध्ये इकडे 1 धाव संख्येत बदल होईल. 1 धाव बोनस भेटलेला आहे नवगर बाळकुम मास्टर्स यांच्यासाठी. दबाव दिसताना इकडे विक्रांत यांच्यावर. एका षटकारानंतर थोडासा दबाव वाढला आहे गोलंदाजावर. समोर फलंदाज आहेत अजय. आणि हा चेंडू फिरकावला आहे सीमारेषे बाहेर. 6 रन साठी उत्तुंग असा षटकार. आणि अशा प्रकारे बाळकुम मास्टर्स यांनी हा सामना जिंकलेला आहे. अजय को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है और अजय ने ये कर दिखाया. आज बाळकुम मास्टर्स यांना हा सामना जिंकून दिलेला आहे. अजयची बॅट शेवटच्या षटकामध्ये तळपले. 2 षटकार ठोकलेत आणि ही मॅच जिंकून दिली आपल्या संघासाठी. एक चांगला असा विजय बाळकुम मास्टर्स यांनी मिळवला आहे नवगर मास्टर्स यांच्या विरुद्ध. 52 धावा त्यांनी चेज केलेल्या आहेत आणि हा मोठा विजय नक्कीच म्हणता येईल. मधल्या काही षटकांमध्ये थोडीशी लय त्यांना सापडत नव्हती, मात्र शेवटच्या षटकात अजय आणि विक्रांत यांच्या मधला हा सामना होता. अजय यांनी तो जिंकलेला आहे 2 षटकां मारून. अभिनंदन बाळकुम मास्टर्स यांचं आणि अभिनंदन अजय यांचं, ज्यांनी हा सामना आपल्या संघाला जिंकून दिला आहे. चला लगेच घोडबंदर संघ आपण मैदानामध्ये उतरायचे क्षेत्ररक्षणासाठी. या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच बरेच सर कोण आहे? थँक्यू रोहित कोलते. बघा समोर आपल्या बिल्डिंगमध्ये राहतात गोदरेजमध्ये. एक त्यांना आवड आहे क्रिकेटची म्हणून ते या ठिकाणी कॉमेंट्री करण्यासाठी आले. थँक्यू. खूप चांगलं समालोचन आपलं.
आणि धन्यवाद तुम्ही त्यालात मॅन ऑफ द मॅच. जर माझ्या हातामध्ये असतं तर मी मॅन ऑफ द मॅच कैलास भोईरला दिलं असतं. मात्र इथे खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच आहे मिस्टर अजय हजारे. थँक्यू. चला बंटी कुठे आहे? बंटी ओला संघाचा बंटी स्कोरिंगसाठी यायचं. बंटी ओला संघाचा बंटी आपण यायचं लगेच. येस अजयला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय प्रफुल्ल वैती सरांच्या शुभ हस्ते. वेल प्लेड अजय. एक जबरदस्त बॅटिंग शेवटच्या षटकामध्ये आणि पूर्णपणे बाळकुम संघाला इथे विजय मिळवून दिला. सेकंड मॅच सेकंड राऊंडमधली पहिली मॅच इथे आपण पाहणार आहोत. घोडबंदर वर्सेस पेनकर पाडा या दोन संघादरम्यान. पेनकर पाडा मास्टर्स वन द टॉस. मला वाटतं घोडबंदरचा टॉस जिंकली होती. यस विक्रम घरत टॉस जिंकल्यानंतर त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. बॅटिंग करण्यासाठी प्राचारण केलंय पेनकरपडा मास्टर्स या संघाला. महत्वपूर्ण मॅच कारण इथून जर जिंकलात तर बक्षीस पात्र फेरी ही तुम्हाला गाठता येणार आहे. त्याच्यामुळे ते जिंकणं गरजेचं आहे. आम्हाला एक स्कोरर हवा आहे. आयोजक उत्तम भाऊ. चला प्रतीक बंटी याने यायचं लवकर. बंटी थोड्याच वेळात सन्माननीय अग्री